पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मलेरिया विभागाच्या वतीने चालू असलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरांमध्ये 33 डेंग्यू सदृश रुग्ण आढळून आले आहेत। 5 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे। पाछापेठ, साखरपेठ, शनिवारपेठ या परिसरात हे 5 रुग्ण आढळून आले आहेत। तर नीलमनगर MIDC भागात एक चिकनगुन्याचा रुग्ण आढळून आला आहे। या भागात कंटेनर सर्वे करत ताप असलेल्या नागरिकांचे रक्तांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे। शहरातील विविध भागांमध्ये कंटेनर सर्वे केला जात आहे। आतापर्यंत 4200 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे। त्यामध्ये 16000 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे। यासाठी 40 फील्ड वर्कर, 9 नियंत्रण अधिकारी, 450 आशा वर्कर, 50 आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत आहे। यामध्ये घरामध्ये साठलेले पाणी, डबके, पाण्याचे ड्रम, उघड्या गटारी, साठलेले पाण्याचे डबके तपासणी करून फवारणी करण्यात येत आहे। औसे वस्ती, विडी घरकुल, पाछापेठ, शळगी, नीलमनगर, मजरेवाडी, रामवाडी, बाळे व भवानीपेठ या भागात तपासणी करण्यात आली आहे। बाधित रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर आहे। नीलमनगर MIDC भागात चिकनगुन्याचा रुग्ण आढळून आला आहे। ज्या परिसरात रुग्ण आढळून आले त्या भागांमध्ये नागरिकांची तपासणी करून ताप असलेल्या रुग्णांचे रक्ताचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली। Subscribe now and press the bell icon. Never miss an